जगामध्ये गोमातेला राजमातेचा दर्जा देण्यात आला। एकीकडे तिला राजमातेचा दर्जा देण्यात येतो आणि दुसरीकडे गोमांस भक्षण करण्यासाठी त्या गायीला कापण्यासाठी कत्तलखान्याची निर्मिती केली जाते। आठवत असेल तुम्हाला, ज्या वेळेला आषाढीचा पर्व काळ होता, सर्व दिंड्या पंढरपूरच्या वाटेनं होत्या, त्यावेळेला आपल्या सुरगावला जवळपास 11-12 एकर जमीन त्या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आली झुडपी जंगलांची। या भागातील सर्वात मोठा कत्तलखाना त्या ठिकाणी बनवण्याचं षडयंत्र रचल्या गेलं। ना ग्रामपंचायतला नोटीस ना काही, जाहीरनामा काढण्यात आला आणि त्या ठिकाणी कत्तलखान्याची नियोजनाची तयारी झाली। ज्या वेळेला या भागामध्ये कळलं, अनेक संघटनांनी त्या ठिकाणी विरोध केला। आपल्या भागातून वारकरी संप्रदायानं सुद्धा याची दखल घेतली आणि आम्ही सर्व मंडळी तिथे गेलो। गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी निवेदन दिल्या गेली। आम्ही जे आमदार साहेब होते आपले, त्यांना पण भेटलो, प्रत्येकाला भेटलो। नुकतीच निवडणूक झाली होती लोकसभेची आणि तदनंतर सर्वांना भेटलो, पण याची दखल घेतली जात नव्हती। आम्ही नागपूरला जाऊन शिंदे साहेबांना सुद्धा भेटलो, जे माजी मुख्यमंत्री होते। NMRDच्या माध्यमातून ती जागा होती, ती सर्व जे कारस्थान होतं, मी बोलणार नाही या विषयावरती, राजकारणावरती आपल्याला बोलायचं नाही। हंगामा खडा करणं हमारा मकसद नाहीये। गाव बिघडवण्यासाठी आम्ही फिरत नाही, पण मी स्वतः त्यामध्ये होतो। ओमदेव महाराज चौधरी होते वेलतूरचे आणि पुढाकारानं आम्ही त्या ठिकाणी गेलोय। ज्या वेळेला त्या ठिकाणी आम्ही गेलोय ना दादा, असं वाटत होतं की अरे आम्ही धर्मासाठी कार्य करणारे माणसं आहे, आम्ही संप्रदायासाठी काम करणारे माणसं आहे। एकीकडे आम्ही म्हणतोय की आमचं हिंदूंचं सरकार आहे, आम्ही हिंदुत्ववादी आहे, आणि त्याच लोकांकडून आम्हाला गोमातेविषयी अशी अपेक्षा नव्हती। आम्ही ज्या वेळेला जाऊन निवेदन दिली, त्यावेळेला सर्वांनी सांगावं की याचा निर्णय कोर्टात होईल, तुम्ही कोर्टात जा। अरे एकीकडे आमच्याकडे मुख्यमंत्री आमचे आहेत, एकीकडे आमचे गृहमंत्री आमचे आहेत, आणि सर्व यांच्या हातात असताना गोमातेच्या रक्षणासाठी आम्हाला कोर्टात जावं लागलं। यापेक्षा दुर्दैव कोणतं असावं। आणि मग आम्ही 1 जुलैला वारकरी संप्रदाय यांचा आणि परिसरातील पंचक्रोशीतील लोकांचा भव्य वारकरी दिंडी सोहळ्याने निषेध केला। मोर्चा काढला, जवळपास 5000 त्या मोर्चाला लोक होती। त्यामध्ये पुढाकार ओमदेव महाराज चौधरी असतील, मी असेल, उमरेडची काही आमची मंडळी होती, अशी आम्ही त्यामध्ये होतो। जवळपास या सध्याच्या हल्लीमध्ये तुम्हाला हायवे जाम करता येत नाही, पण त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारचं लक्ष वेधलं या गोमातेच्या कत्तलखान्यासाठी। हा कत्तलखाना आम्हाला नकोय, कारण लागूनच तिथून 100 फुटावरती गाव होतं, परिसरामध्ये गावाची गाव होती, आणि हा कत्तलखाना झाला असता तर आमच्या हिंदू लोकांना तिथून हळूहळू काढल्या गेलं असतं। जिकडे तिकडे कत्तलखान्यामधून वातावरण दूषित झालं असतं, आणि इथून पुढच्या पिढ्या आम्हाला शिव्या दिल्या असत्या त्यांनी की आमच्या पूर्वजांनी काय करून ठेवलं, आमच्या होत्याचं नव्हतं केलं। 5 तास हायवे जाम केला। 5 तास हायवे या आंदोलनाची दखल घेण्यासारखी होती की आमच्याकडे वारकरी संप्रदायाचं दिंडी भजन होतं, म्हणून कुणाची ताकद झाली नाही लाठीचार्ज करण्याची आणि त्या ठिकाणी कुणावरती केस लावण्याची। 5 तास नागपूर ते नागबीड ब्रह्मपुरी हायवे जाम असून सुद्धा कुणावरही केस लागल्या गेली नाही। जाग्यावर कलेक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी SDOनी आम्हाला हमी दिली की हा कारखाना होणार नाही, याचे आम्ही तुम्हाला शब्द देतोय। आणि कुठेतरी ती दखल घेऊन त्या गोष्टीकडे काढता पाय घेतला आणि हे आंदोलन सक्सेस झालं। गहू मैया को काट गहू मैया को करता है मास का खाना, करता है मास का खाना। वारे
वा जमाना कैसा बदला जमाना, वारे वा जमाना कैसा बदला जमाना, काटे गहू माया को, काटे गहू मैया को, काटे गहू मैया को, करता है मास का खाना, वारे वा जमाना कैसा बदला जमाना, वारे वा जमाना कैसा बदला जमाना। चूली पे चलावे, जो गऊ माँ में दूध पिलावे, उसी गऊ मैया को चूली पे चढ़ाए, उसी गऊ मैया को चूली पे चलाए। वारे वा जमाना कैसा बदला जमाना, वारे वा जमाना कैसा बदला जमाना, काटे गहू मैया को, काटे गहू मैया को, काटे गहू मैया को, करता है मास का खाना, वारे वा जमाना कैसा बदला जमाना, वारे वा जमाना कैसा बदला जमाना, वारे वा जमाना कैसा बदला जमाना। एकीकडे गोमातेला राजमाता म्हटलं जातं, दुसरीकडे कापण्यासाठी कत्तलखान्याची निर्मिती असते। या मोर्चाच्या माध्यमातून खूप काही साध्य झालं। तदनंतर कोर्टामध्ये केस टाकल्या गेली आणि ते सुरू आहे, पण ते होणार नाही। ऐका, म्हणून गोमाता वाचली पाहिजे। यापुढे गोमातेसाठी अनेक कायदे होतील आणि गावरान गाईला, जिला देशी गाय म्हणतात, जर्सी नाही तर जर्सी गाय ते एवढ्या वाढल्या खूप भयानक। आणि गोमातेला आशीर्वाद दिला